नमस्कार मंडळी. ठरला तर मग या मालिकेचा आजचा भाग अतिशय छान दाखवलाय प्रेक्षकांनो, आणि तुमच्या काही कंप्लेंट्स आहेत त्या बाबतीत आपण आज चर्चा करूया. तर बघा, आज 15 एप्रिलच्या भागात तुम्ही बघत आहात या पूर्ण आजी विचारतात प्रतापरावांना, काय झालं रे बाबा, अर्जुन का टेन्शनमध्ये एवढा. मग प्रताप सांगतात, अगं काही नाही पूर्णाई, तुला वाटतं तसं काही झालेलं नाहीये. अगं रविराजचं आणि अर्जुनचं भांडणच झालेलं नाहीये. कोर्टामध्ये त्याला एका केसमध्ये माघार घ्यावी लागली म्हणून तो जास्ती अपसेट आहे. मग कल्पनाताई म्हणतात, अच्छा बरोबर आहे, तो त्यामुळे त्याचा चिडचिड करत होता का. बरोबर आहे, त्याला हरलेला आवडत नाही ना. मग आता पूर्ण आजी म्हणतात, चला बाई बरं झालं, रविराजचं आणि त्याचं भांडण तर नाही ना झालं, म्हणजे सगळं ठीक आहे, बरं वाटलं बाई मला. चल बरं प्रताप, मला खोलीत सोडून दे आता, असं म्हणून त्यांनी त्यांच्या खोलीमध्ये त्या गेल्या. हा सीन काय तो एवढाच त्यांनी दाखवलाय. आता पुढच्या सीनमध्ये बघा प्रेक्षकांनो, त्यांनी ना साक्षी आणि अर्जुन या दोघांच्याही माइंडची अवस्था दाखवली आहे. त्यात आता महिपत बाप म्हणून साक्षीला कसा समजावतो ते बघा, आणि सायली बायको म्हणून अर्जुनला कशी समजावते, छान दाखवलंय त्यांनी. प्रेक्षकांनो, आज सुद्धा तुम्हाला वाटेल रोज रोज काय म्हणते, पण खरंच भारी दाखवलंय. तर बघा, सुरुवातीला महिपतनं साक्षीच्या आवडीच्या बऱ्याच वस्तू आणलेल्या असतात, काजू बदाम एका माणसाच्या हातनं, पण साक्षी मात्र जेलमध्ये तिचे ते दिवस आठवते. साक्षीच्या डोक्यावर परिणाम झालाय, डिप्रेशनमध्ये ती गेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण ती ऑलरेडी एका श्रीमंत घरातील मुलगी आणि तिला जेलचं हे दिवस बघावे लागले. महिपत म्हणत असतो, पोरी अगं तुझ्या आवडीचं काय, ते काजू बदाम का काय. ते महिपतचा माणूस त्यांच्या तोंडाकडे बघत असतो. महिपत म्हणतोय, काय चाललंय इकडं, तू माझ्या तोंडाकडे कशाला पाहतोय, का पिक्चर चालू आहे का, चल जाय आण माझ्या पोरीला ते कुरकुरे आण. महिपतनं आता काजू बदाम साक्षी पुढे ठेवल्यात आणि साक्षीला म्हणतोय, आय पोरी हे घे, सुरुवात कर, हे बघ तुझ्यासाठी एक छान डिश सांगितलेली आहे, जोपर्यंत तू या सुरुवात कर, तुला आवडत नाही की ते चायनीज वगैरे मस्त. ए साक्षी बघ ना बेटा इकडे. साक्षी म्हणते, नको मला अण्णा. मग आता अण्णा म्हणतात, काय झालंय, तुला आवडत नाही का, ते कॅन्सल करायचं का, ए कॅन्सल कर रे. मग महिपत म्हणतो, अरे तुला त्या बबलू चायनीजकडचं ते काहीतरी आवडतं ना, थांब मी फोनवर सांगतो. अण्णानं कुठल्या तरी बबलू स्टॉलवाल्याला फोन केला आणि त्याला सांगतो की, बबल्या आमच्या साक्षीला काय आवडतं रे तुझ्या स्टॉलवरचं, ते पाठव बरं, एक प्लेट लवकर पाठव. हो सांगितलं. साक्षी सांगितलं. बघ हे बघ ते मंचुरियन का काय, खाय. बर आता हे तोपर्यंत त्यावर साक्षी जोरात चिडते आणि म्हणते, नकोय मला तुमच्या जेलमधलं, मला काहीच नकोय. तुमचा तो तांदूळ कच्चा असतो, ती डाळ पाण्यासारखी असते, मला नकोय तुमच्या जेलमधलं काही, नकोय मला. साक्षी तिच्या घरी आली आहे, पण अजूनही तिला असं वाटतंय की ती जेलमध्येच आहे. तिच्या मनावरती खूप मोठा आघात झालाय असं त्यांनी दाखवलंय. त्यामुळे आता मॅप सॉलिड डिस्टर्ब झालाय. प्रेक्षकांनो, आता या गोष्टीला त्यानं अर्जुनला जबाबदार धरलंय. अर्जुनमुळे त्याच्या पोरीवरती हे वाईट दिवस आलेत म्हणून. आता इकडे अर्जुन आता बाहेरून आलाय शांत होऊन. जरा पण सायलीनं त्याची सगळी बक्षिसं, सगळी काही सर्टिफिकेट, सगळं काही तिथं असं मांडून ठेवलंय, शांत सजवून ठेवलंय अर्जुनला प्रेरित करण्यासाठी. आता अर्जुन विचार करायला लागतो या सगळ्या गोष्टींचं. आता बघा, सायली तिथे येते आणि अर्जुनशी संवाद न साधता डायरेक्ट अर्जुनला तो प्रसंग आठवून देते, जेव्हा पहिल्यांदा ती मधुभाऊसाठी त्यांच्याकडे आली होती. सायली नाटकीय रूपांतरात केलंय, त्याला समजावते, नमस्कार नमस्कार वकील साहेब, माझ्या वडिलांवर खुनाचा आळ आलाय, तुम्ही माझी केस घेऊ शकाल का. आता सायली दुसऱ्या वकिलाचं काम करून स्वतःच ते डायलॉग बनवते आणि म्हणते, हे बघा मॅडम, तुम्ही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारकडे जा, आम्ही तुमची केस नाही घेऊ शकत. तर सायली म्हणते, साहेब ऐका ना माझं, अहो माझ्या वडिलावर खुनांचा आळ आलाय. हो अहो असं काय करताय, खोटा आळ आहे तो, तुम्ही घ्या ना त्यांची केस. आता सायली पुन्हा म्हणते, मॅडम या केसेस दुसरं कोणी घेऊ शकणार नाही, यातनं जर तुम्हाला कोणी सोडवेल तर तो एकच वकील आहे, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, त्याच्याकडे जा तुम्ही. सायली म्हणत असते, साहेब थोडं जर ऐका तरी माझं. पुन्हा सायलीच म्हणते, सांगितलं ना तुम्हाला, ॲडव्होकेट सुभेदारांकडे जा आणि तेच तुम्हाला यातनं सोडवतील. आता तो इथं प्रसंग आपल्याला व्हिज्युअलाइज केलाय. जेव्हा पहिल्यांदा सायली अर्जुनकडे आली होती, सायली पुन्हा म्हणते, मॅडम तुम्हाला किती वेळाला सांगितलं की तुम्हाला या केसमधनं फक्त ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार सोडवू शकतात. पनवेलमध्ये जर कोणी चांगला वकील असेल तर फक्त आणि फक्त अर्जुन सुभेदारच आहेत. आता अर्जुन सायलीचं हे सगळं नाटक बघतोय. मग सायलीनं अर्जुनकडे आल्यावर जसं काही ती बोलली होती पहिल्यांदा, तसंच्या तसं ती अर्जुनला पुन्हा बोलते. सायली खूप भाऊक खून करताना दाखवली आहे,
खरंच अर्जुन सुभेदार मधुभाऊंची केस घेतील? माझे मधुभाऊ या खोट्या खुनाच्या आळातून मुक्त होतील का? इकडे बघा आता या साक्षीची अवस्था खूप वाईट झालेली असते. ती तिच्या पायांची नखं अशी कुरतडत असते आणि म्हणत असते, मला नाही जायचं जेलमध्ये, मला नाही राहायचंय जेलमध्ये, मला माझ्या घरी जायचंय, मला नाही राहायचं जेलमध्ये. साक्षी वेड्यासारखी करते. आता अण्णा येतो आणि म्हणतात, पोरी अगं काय हे, तुला घरी आहे बाई, तुझ्या आवडीचा बिछाना आहे, तुझ्या आवडीचं चित्र आहे समोर, अगं तुझ्या आवडीचा बिछाना आहे समोर, AC आहे पोरी, अगं बघ तरी तू तुझ्या घरात आहेस. आता साक्षी जोरात ओरडते, मला माफ करा, मला माफ करा, मला मारू नका. मग मी तुम्हाला सगळं सांगाल ते सगळं करेन मी. मला मारू नका, हो मारू नका. मी सगळ्या भिंती साफ करते, मी टॉयलेट पण साफ करेन. प्लीज प्लीज मला मारू नका प्लीज. आत्ताच महिपतला खूप कसं तरी होतं आणि महिपत म्हणतो, अये पोरी भानावर ये, तुला मारायची जगात कुणाच्या बापाची टाप नाहीये, कळलं का? पोरी पोरी जेलचा विषय परत काढायचा नाही. साक्षी म्हणते, जेलमध्ये नाही जायचं अण्णा, मला नाही जायचं. महिपत म्हणतो, पोरी शांत हो, जेलचा विषय कुणी काढत नाही. तू आयुष्यात कधीही जेलमध्ये जाणार नाहीस. तुझ्या बापाचं वचन आहे, तुला जेलात जायचं नाहीये. शांत हो साक्षी, शांत हो. आता साक्षी म्हणते, तुम्ही पोलीस आहात ना, पोलीस आहात ना तुम्ही? आता महिपत म्हणतो, पोलीस नाही, तुझा बाप आहे, तुझा अण्णा आहे ना मी. शांत हो, आता शांत हो. आता साक्षीच्या डोक्यावरनं तो हात फिरवतो. कसा आहे ना प्रेक्षकांनो, त्यांनी प्रवृत्ती खूप सुंदर दाखवली. आज कदाचित तुम्हाला वाटू शकतं की आजचा एपिसोड काहीच्या काही आहे, पण बघा चांगल्या लोकांची वृत्ती कशी असते आणि जे लोक वाईट वागतात ना किंवा वाईट कृत्य करतात तर त्यांची वृत्ती कशी असते. भावना एकच आहे, माया, प्रेम, पण त्या प्रकट करायच्या ज्या अवस्था आहेत ना त्या वेगळ्या वेगळ्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाच्या मानसिक अवस्थेचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हेतू काय असतो ना प्रेक्षकांनो, आणि त्यातून निर्माण झालेल्या या भावनांचं दद्वान म्हणजे आज त्यांनी आपल्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. तर आता सायलीनं अर्जुनचा कोट घातलाय आणि त्यावेळेला सायली अर्जुनला जी रिक्वेस्ट करते आणि अर्जुन तिला कसं उत्तर देतं ते तिनं अर्जुनला पुन्हा एकदा आठवून दिलं. अर्जुनचा आत्मविश्वास परत आणण्याचा प्रयत्न करते सायली. सायली म्हणते, अर्जुन सुभेदार प्लीज सर, माझ्या वडिलांवर खुनाचा आरोप आलाय हो, तुम्ही केस घ्याल का? आता अर्जुनला तो दिवस आठवलाय. प्रेक्षकांनो, आता सायली खूप रिक्वेस्ट करत असते, प्लीज मधुभाऊंची केस घ्या तुम्ही. मग सायली अर्जुनचे वाक्य सुद्धा त्याला ऐकवते. तिने एकीकडे कोट घातलाय ना, ती नाटकीयच रूपांतर करून दाखवते अर्जुनला. अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, मी तुमच्या वडिलांना जेलमध्ये जाऊ देणार नाही. मग आता सायली म्हणते, खरंच खरंच माझे वडील या सगळ्यातून निर्दोष मुक्त होतील ना? त्यावर अर्जुन तिला उत्तर दिलेलं असतं, हो, आजपर्यंत मी एकही केस हरलेलो नाहीये. मी सायली तुमची केस मी घेतलेली आहे आणि आय प्रॉमिस यू, मी तुमच्या वडिलांची निर्दोष मुक्तता करेन. आता अर्जुनचे त्या दिवशीचे वाक्य सायलीने त्याला अगदी तंतोतंत ऐकवले आणि ती आता मोठ्या आशेनं त्याच्याकडे बघतीये. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, साक्षीचं काय झालंय. महिपत जरी गुन्हेगार असला तरी त्याचं मन बापाचं आहे असं त्यांनी इथं रिप्रेझेंट केलंय की हे मी तुम्हाला जे झालंय ना तेच सांगतेय. तर बघा, महिपतनं साक्षीला चुकीच्या पद्धतीनं वाढवलंय. प्रेक्षकांनो, त्याचे हे परिणाम त्याला भोगायला लागत असलं तरी भारी सीन दाखवलाय. प्रेक्षकांनो, आता पूर्ण बघत राहा. महिपत साक्षीला म्हणतो, माझ्या साक्षी, आयुष्यात मी तुझ्या डोळ्यात कधी पाण्याचा थेंब बघू शकत नाही. आजवर इतकी माणसं मारली, उभी चिरली, कापली, रक्तबंबाळ केली, पण लहानपणी तुला कधी सुई जरी टोचली ना डॉक्टरनं, तुला जरी रक्त आलं ना तर साक्षी मी डोळे बंद करून घ्यायचो ग, मला ते सहन नाही व्हायचं. साक्षी, सगळी संपत्ती, सगळी ताकद एका बाजूला आणि माझ्या लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू एका बाजूला. अय साक्षी, मी तुला आईचं प्रेम देण्यात कमी पडलो का ग? पोरी आता साक्षी अण्णाकडे बघायला लागते बर का. अण्णा म्हणतो, साक्षी मी प्रयत्न केला ग, मनापासून प्रयत्न केला, जमलं नाही का ग बाळा आता मला? आणि तो म्हणतो की ती तरी बरी, बापाची मांडी अशी जागा आहे ना साक्षी की या जागेवरून तुला आयुष्यात कोणी उठवू शकणार नाही, उठवणार नाही, काळजी करू नको. साक्षी, तुझा बाप तुझ्यासोबत आहे. ए बेटा झोप झोप बरं, रडू नको. अण्णांनी आता साक्षीला जवळ घेतलंय. प्रेक्षकांनो, लेक जरी मोठी झाली तरी बापासाठी ती लहानच असते. आता साक्षी अण्णाच्या मांडीवर झोपते, एका हातात उशी घेते आणि आता ती खूप रडायला लागते. तिच्या भावनांना वाट करून दिली आहे महिपतनं असं म्हणायला हरकत नाही की तू काळजी करू नको, तुझ्या बापाच्या मायेचा हात कायम तुझ्या डोक्यावर आहे आणि तुझ्या पाठीशी तुझा हा बाप खंबीरपणे उभा आहे. वाईट गोष्ट आहे,
प्रेक्षकांनो, हे गुन्हेगार हे गुंड आहेत, पण या भावना सगळ्यांच्या सारख्या असतात. मी मगाशी म्हटलं ना, प्रत्येकाचा हेतू वाईट असतो. प्रत्येकाला असं वाटतं असतं की आपण जे वागतो ना ते बरोबरच वागतोय, पण आपल्या कृतीमागं, आपल्या कुठल्याही गोष्टी करण्यामागं जो हेतू असतो तो दुसऱ्याला हर्ट करण्याचा. असे बरेच उदाहरण देता येतील. म्हणजे आता हे सगळं बघायला गेलं तर लांबलचक डिस्कशन होईल. पण मला आपण काय सांगायचंय हे तुम्हाला कळलंच असेल. कळलं असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा. तर आता साक्षी अन्नाच्या मांडीवर अशी झोपते आणि रडायला लागते. तर पुढे बघा, आता सायलीला असं वाटतंय अर्जुन एवढं सगळं समजावतोय, आपण पण त्याला कळत नाही की आता ती ती कोर्ट खाली उतरवते आणि पुन्हा अर्जुनला समजवायला जाते. मला तेव्हाच कळलं होतं, एका यशस्वी वकिलाच्या हातात माझ्या वडिलांचं भविष्य सोपवलं होतं अर्जुन. आता या क्षणाला निरुत्तर दाखवलाय त्यांनी. आता सायली ते पेपरमधलं कटिंग आहेत ना, ते फ्रेम केलेलं आहे, ते त्या फ्रेममध्ये नाही, ती त्या अर्जुनला दाखवते आणि म्हणते, "या बातम्या वाचल्या तुम्ही? माणे केसमध्ये अर्जुन सुभेदारांचा दणदणीत विजय, कंपनीचं सीईओंची खुनाच्या आरोपातून केली निर्दोष मुक्तता." ॲडव्होकेट सुभेदार, काय हो, तुम्ही या बातम्या वाचल्यात का? तुमच्या सगळ्या ट्रॉफीज, ही सगळी सुवर्ण पदके, सर्टिफिकेट्स तुम्ही बघितली. आता ती सगळं अर्जुनला म्हणते, मोटिव्ह करायचा प्रयत्न करते. सायली म्हणते, एवढा मोठा यशस्वी वकील आणि कोर्टात फक्त एक एक हार पत्करावी लागली तर एवढा अस्वस्थ होतो, त्याची ही हुशारी विसरतो, त्याचा आत्मविश्वास असा कसा हरवून जातो. साक्षी आता झोपत नसते, शांत आणि बडबडत असते. माझे अण्णा आले ना, की मी एकेकाला बरोबर करतील, एकेकाला बरोबर करतील. आता महिपतला असं थोपटवतोय मांडीवर आणि म्हणतोय, आले बेटा तुझे अण्णा आले. आता एकेकाला कशी बरोबर करते ना ते मी बघ. तुझी ही अवस्था त्या अर्जुन सुभेदारनं केली आहे ना, तर त्याला आता मी सोडत नसतो. त्याला मी नरकात पण जागा मिळू देत नसतो. 113% पोरी, 113% झोप. तू झोप आता. बाप अण्णाला अर्जुनचा राग येतोय. प्रेक्षकांनो, बघितलं ना, विचार करायची प्रवृत्ती कशी असते. म्हणजे मी हे फक्त मालिकेशी रिलेटेड सांगते बरं का. म्हणजे महिपतच्या मुलीनं खून केलाय. खरं तर त्यानं तिला सुनवायला हवं होतं, 4 शब्दांमध्ये बोलायला हवं होतं, पण तो तिला आणखीन प्रेरित करते की बेटा तुझं काही चुकलेलं नाहीये, चुकते तर त्या अर्जुन सुभेदाराचं. म्हणजे तो बिचारा न्याय मागतोय तर त्याचं चुकतंय, अवघड आहे. प्रेक्षक, तर सायली अर्जुनचा सीन दाखवलाय. त्यांनी सायली अर्जुनला म्हणत असते, असं का करता हो? आपल्याला मोठं यश मिळवायचं असेल तर 2 पावलं मागं यावंच लागतं. तुम्ही आज तेच केलं हे तुमच्या लक्षात का येत नाहीये? तर आता ती त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, अहो बघा ना, माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे तुमची कधी खरी हार होईल, कधी होईल. ती दामिनी देशमुख या खोट्या नाट्या गोष्टी कोर्टात करून घेईल तेव्हा नाही, जेव्हा ती तिचे विचार तुमचा मेंदू पोखरेल ना, तेव्हा तुमची खरी हार ती असेल. जर दामिनी देशमुखनं तुमचा आत्मविश्वास घालवला तर तो तिचा सगळ्यात मोठा दिवस असेल. तुम्ही तिला हा विजय मिळवून देणार आहात. आता अर्जुन या गोष्टीचा विचार करायला लागतो. सायली म्हणते, करणार आहात ना? बस आता सायली म्हणते, ठीक आहे तुम्ही बोलू नका, पण माझा विश्वास आहे की तुम्ही तिला तो विजय कधीच मिळवून देणार नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा विश्वास ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांवर आहे. म्हणूनच तेव्हा कोणीच असं केस घेत नव्हतं, तेव्हा मी तुमच्याकडे आले होते आणि मला त्या वेळेला खात्रीही होती आणि आत्ताही आहे की तुम्हीच मधुभाऊंना या सगळ्या गोष्टीतून निर्दोष मुक्त करू शकाल. अर्जुनच्या डोळ्यातून पाणी आलंय. अर्जुन आता सायलीकडे नुसता बघत असतो. मग सायली मनात विचार करते, मी एवढं समजवलं तरी सुद्धा यांचा आत्मविश्वास काही परत आणू शकलेली नाहीये. कदाचित बायको म्हणून मी कमी पडत असेन का? आता अर्जुन नुसता सायलीकडे बघतो, त्यामुळे तिला असं वाटतं की कदाचित हा अजूनही त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स डाऊनच आहे. म्हणून आता ती निराश होऊन तिथून निघून जात असते. तर पुन्हा एकदा त्यांनी महिपत आणि नागराज प्रियाचा सीन दाखवलाय. आता आज काय झालंय प्रेक्षकांनो, प्रियानं त्या महिपत सोबत दारू प्यायली आहे, त्यामुळे आता हे सगळा सिक्वेन्स काय आहे तुम्हाला लवकरच कळेल. तर आता महिपत टेन्शनमध्ये असतो साक्षीमुळं. नागराज आणि प्रिया तिथे येतात. नागराज मोठ्यानं ओरडा करतच येतो, अय महिपत, अरे काय यार, मांडलं तुला तुला मांडलं. पोरीनं काही शिक्षा तू भोगू दिली नाही. हा, अरे लगेच सोडवलंस. त्यावर प्रिया म्हणते, हो ती दामिनी काय सॉलिड आहे ना हो. नागराज काका, तुम्ही पाहिजे होता कोर्टामध्ये. अहो कसली लढली ती अर्जुन, ती दामिनी असं बाहेर काढेल साक्षीला. मग आता नागराज म्हणतो, आनंदी आनंदी गडे, जिकडे तिकडे चोहीकडे. अय ते कुठं गेला नागराज? अय नागराज, अरे आम्हाला वाटलं तुझ्या नाकातोंडातून ते सगळं उंच वाहत असेल. अरे कुठं गेलं? चल चल पार्टी करूयात ना. महिपत मात्र जरा टेन्शनमध्ये असतो. त्यांनी दाखवले, पण पुढे बघा, आता सायली तिथून निराश होऊन जात असते आणि आता अर्जुन म्हणतो, कुठे निघालात तुम्ही, थांबा ना. मग सायली त्यांच्याकडे बघते. अर्जुन म्हणतो, माझा कॉन्फिडन्स परत आणून तुम्हीच निघून जाताय. मग सायली म्हणते, म्हणजे मी जे बोलते ते पटतंय का तुम्हाला मग? अर्जुन म्हणतो, हो, माझ्या बायकोनं एवढ्या प्रेमानं माझी चूक मला पटवून दिली आहे, कसं पटणार नाही. मग आता सायली खुश होऊन जाते.
आणि बरं का की अर्जुनला त्याचा कॉन्फिडन्स परत आणलाय तिनं, म्हणून मग अर्जुन म्हणतो तुम्हाला माहित आहे, लहानपणी मला पूर्ण आजी श्रीकृष्णाची आणि अर्जुनाची स्टोरी सांगायची. रणभूमीवर जेव्हा अर्जुन युद्धाला तयार नसतो तेव्हा श्रीकृष्णानं त्याला कसं समजावलेलं असतं हे मला पूर्ण आजी खूप छान सांगायची समजावून. लहानपणी मला आज ह्या प्रत्यक्ष सगळ्या गोष्टीचा अनुभव आलाय. तुम्ही अगदी तसं समजवलंय मला. आता अर्जुन खूप प्रेरित झालाय सायलीमुळं. अर्जुन म्हणतो तुम्ही एकदम करेक्ट म्हणालात. दामिनी तेव्हा जिंकेल जेव्हा मी स्वतःची हार मानेल. त्यामुळे दामिनीला जिंकू देणार नाहीये मी, कधीच हारणार नाहीये. त्यामुळे सायली आता खुश आहे की तिचे मधुभाऊ आता लवकरच सुटणार. अर्जुन म्हणतो तिला कितीही कितीही काहीही करू द्या, पण ही केस आपणच जिंकणार. सायली तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता अर्जुनच्या चेहऱ्यावर हास्य परत आलंय. शेवटी सायली म्हणते आता खचून नाही जायचं, जोमानं कामाला लागायचं. अर्जुन म्हणतो हो, त्यासाठीच माझ्या डोक्यामध्ये काही पॉइंट्स आहेत. मधुभाऊ आहेत का जागे, मला त्यांच्याशी काही बोलायचं होतं. सायली म्हणते मी बघते ते जागे आहेत का, आत्ताच बोलायचंय. अर्जुन म्हणतो हो, अगदी आत्ताच्या आत्ता. या सीनमध्ये ना प्रेक्षकांनो तुम्हाला फ्रँकली सांगते, मी जरा थोडं खटकलं. म्हणजे अर्जुन आणि सॉयलिंगचं बॉन्डिंग ना मला लग्न आधी जास्त छान वाटायचं. आता ते दोघे ना जरा फॉर्मलच वागतात एकमेकांशी. कधी कधी म्हणजे बऱ्याच सीनमध्ये ते जाणवतं. अगदी लांबून लांबून बोलणं, म्हणजे असं काही नाही म्हणायचं मला की तुम्ही प्रत्येक वेळेला जवळ राहा, पण तरीसुद्धा जे काही मिसिंग आहे ते एक्झॅक्टली मला नाही सांगता येणार, पण या दोघांमधलं बॉन्डिंग कुछ तो मिसिंग है. सायली मधुभाऊंना बोलवायला जाते. आता इकडं महिपत आणि नागराज प्रियाचा सीन दाखवलाय. सॉलिड सीन हा. आता महिपत म्हणतो कोणासाठी पार्टी करायची आहे नागराज शेठ, कोणासाठी? अहो माझ्या पोरीची अवस्था बघा, ती आता आली आहे घरी पण तिच्या डोळ्यातलं पाणी थांबेना, तिची भीती जाईना, ती जेलच्या आठवणीनं थरथर कापू लागली आहे. काय अवस्था केली आहे माझ्या लेकराची त्या अर्जुन सुभेदारनं. नागराज म्हणतो खरं आहे रे तुझं, साक्षीला फार सहन करावं लागलं. तुझं समजलं रे, तू बऱ्याच वेळेला गेलेला जेलमध्ये, तिला फार सहन करावं लागलं ना. ती पहिल्यांदा गेली. त्यावर महिपत पहिल्यांदा म्हणतो हो गेली आणि शेवटची गेली. नागराज शेठ मग लगेच प्रिया म्हणते अहो काय म्हणजे साक्षीचं कसं आहे, साक्षी जन्मतः सोन्याचा चमचा घेऊन आली आहे ना, माझ्यासारखं हातातोंडाची लढाई बघितलेली नाही. तिने आता प्रियाकडे बघतो आणि रागाने प्रिया म्हणते नाही मला तसं म्हणायचं नाही अण्णा सर, अहो साक्षीला डायरेक्ट जेलचं आयुष्य पाहावं लागतं ना, तिला जरा वेळ द्या सावरायला थोडं, असं म्हणायचंय मला, दुसरं काही नाही. मग आता महिपत पुढे काही बोलणार तेवढ्यात नागराज म्हणतो चला चला चेअर अप करा, आता पार्टी सुरू करा. त्यावरती महिपत म्हणतो नागराज शेठ तुम्ही तुमची घ्या ना यार, माझा काही मूड नाहीये. मग आता प्रिया म्हणते असं कसं अण्णा सर, हवं तर मी पण घेते तुमच्यासोबत, पार्टी तर झालीच पाहिजे. मग नागराज म्हणतो तू आणि पिणार आमच्यासोबत. त्यावर प्रिया म्हणते त्यात काय होतं, अहो गुंजभर पिणार आहे मी, पण मी पिणार आहे. आणि नागराज सर तुम्हाला इतका मोठा विजय मिळालाय, तुम्ही काय म्हणत होतात की अर्जुनच्या नाकावर टिचून माझ्या साक्षीची अशी मिरवणूक काढणार, ढोल ताशे वाजवणार आणि घरातल्या घरात म्युझिक वाजवणार. म्हणजे तुम्ही काय अण्णा सर, लगेच महिपत म्हणतो वाजवणार ना म्युझिक, तसं वाजवणार. पण नागराज म्हणतो ना यस य होईना बाद महिपत. आरती दामिनी आता साक्षीला सोडवणार आहे, त्यामुळे तू टेन्शन नको घेऊ, साक्षी सुटणार आहे. या आरती दामिनी आहे ना आपल्यासोबत त्या अर्जुन सुभेदारला आपण त्या जन्माचा अद्दल घडवणार आहे. अरे ती तिला अद्दल तर घडवणार म्हणजे घडवणारच. आणि आता एवढं सगळं चांगलं झालेलं आहे. अरे पण एवढं सगळं चांगलं झालं, तुझं ती हनुवटी काय जमिनीला टेकू देणार आहेस तू. चला सुरू करा आनंदी आनंदकडे. आता प्रिया म्हणते जिकडं तिकडं चोहीकडे. महिपत म्हणतो तसं नसतं नागराज शेठ, तसं नसतं. मग महिपत म्हणायला लागतो आनंदी आनंदगडे अर्जुन सुभेदारला दारूकडे, आनंदी आनंदगडे अर्जुन सुभेदारला चारूकडे. चारू म्हणतो का दारू म्हणतो मला कळालं नाही. प्रेक्षकांना मी ते 4-5 वेळा ऐकलं स्लोगनमध्ये, पण ऐकला चारू हाच शब्द मला ऐकू आला. बाबा तुम्हाला काही वेगळं ऐकू आलं असेल तर मला कमेंट करून सांगा. तर महिपतनं पोथी वाचल्यासारखं 2दा-3दा ते वाक्य वेगवेगळ्या अँगलनी आणि वेगवेगळ्या टोननी म्हणून दाखवलेलं आहे. तर असं आता प्रिया सुद्धा त्यांच्यासोबत दारू पिते बरं का, आणि इकडे हे प्रियाच्या खोलीची झडती घ्यायला लागतात. पण आता मधुभाऊ जरा टेन्शनमध्ये, टेन्शन म्हणून नाही पण जरा अस्वस्थ दाखवले. सायली आली आहे बोलवायला त्यांना आणि मधुभाऊ म्हणतो तुम्ही इकडे, मी आउट हाऊसमध्ये बघायला गेले होते. तुम्हाला मधुभाऊ म्हणतात अगं सायली झोप येत नाही आहे गं बेटा, आज काय ना जे काही कोर्टात झालंय ना त्यामुळे अस्वस्थ झालंय गं, जरा व्यवस्थित नाही म्हणजे चांगलं नाही झालं ग आज. म्हणजे अंतर्णात नुसती कूस बदलत राहण्यापेक्षा म्हणलं इथं येऊन फेरा मारू. सायली म्हणते हो. सायली म्हणते मधुभाऊ मला पण इथं रात्री फेरा मारायला आवडतं. मग मधुभाऊ म्हणतात काय ग साऊ, तुला ही हिरवळ बघून आपल्या आश्रमाची आठवण येते की नाही. आता मधुभाऊ झालेले असताना त्यांना त्यांच्या आश्रमाची आठवण येते. आता मधुभाऊंना त्यांचं ते सगळे जुने दिवस आठवतात.
पण आता सायलीला आठवायला लागतात. मधुभाऊ म्हणतात, "अगं सायली, आपल्या आंब्याला मोहर आला असेल का गं? फळाला लागला असेल का? आपण तिथं नाहीये म्हणून तो मोहर गळून गेला असेल. आपल्या गुलाबाची रोपटी होती ना गं ती, वाळून गेली असतील का गं? काय झालं असेल गं सायली? आश्रमामध्ये आपल्या बागेची कुणीच काळजी घ्यायला नाहीये ना? कोण तिथं निगा राखत असेल गं?" आता मधुभाऊ भावूक झालेले असतात. सायली म्हणते, "मधुभाऊ, हे बघा, आता आपल्याला लवकरात लवकर आश्रमात जायचंय. तुम्ही या गोष्टींची काळजी करू नका हो. आपल्या डोळ्यातून पाणी नाही काढायचं आता. आपल्याला आपलं घर ते लवकर मिळणार आहे." आणि मधुभाऊ यांनी केसच्या बाबतीत वेगळा विचार करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हे बघा, प्रिया आणि साक्षीचा पहिल्यापासून संबंध होता असे काही पुरावे मिळाले त्यांना. त्या बाबतीत यांना बोलायचंय तुमच्याशी. मग मधुभाऊ म्हणतात, "माझ्याशी?" मग सायली म्हणते, "हो. कोर्टाच्या सुनावणीनंतर खूप अस्वस्थ होते. मी समजवलंय त्यांना. आता नव्यानं ते जोमाने कामाला लागलेले आहेत. आता तुम्ही चला आणि त्यांच्याशी बोला बरं." मग आता मधुभाऊ म्हणतात, "तुझ्या बोलण्यानं ते सावरले असतील ना? मला माहीत आहे तुझ्या बोलण्यामुळे त्यांच्या मनाला उभारी मिळाली असेल. पण एक सांगू का सौबाळा, मला ना तुझा खूप खूप अभिमान वाटतो. तू ना खूप धीराची आहेस गं. बेटा, तू ज्याच्या पाठीशी उभी राहशील ना, तो बेटा आयुष्यात कधीही हारणार नाही." मग सायली म्हणते, "मला धीर देणारी माझी माणसं देतात. रडायचं नाही मधुभाऊ, लढायचं. हो की नाही आता? चला. बरं, आपण मधुभाऊ त्यांना जाऊन भेटूयात आणि नव्या जोमानं कामाला लागूयात." आता मधुभाऊ आणि सायली अर्जुनला भेटायला गेलेत वरती बरं का. सायली आता मधुभाऊंचा हात धरते आणि मधुभाऊ ना अर्जुनकडे घेऊन जाते. तर मग अर्जुन त्यांना सांगतो, की आपण प्रियाच्या खोलीमध्ये झडती घेऊयात. तेव्हा या दोघांची आर्ग्युमेंट होते. पण इकडे बघा ना, आता महिपतनं पिलेली असती दारू आणि त्याला फुल्ल चढलेली असते आणि प्रियाला सुद्धा नशा झालेली असते. आता तुम्हाला वाटेल, की प्रिया अशी काय दाखवते याचं काय? तर ती तशीच आहे. प्रेक्षकांनो, आता तिला मुद्दाम त्यांनी असं दाखवलंय कारण जेव्हा अर्जुन सायली तिच्या खोलीची झडती घेतात ना, तेव्हा ती शुद्धीत नसावी ना, म्हणून त्यांनी हा सीन घेतलेला आहे. असा एक माझा अंदाज आहे. आणि काल तुमच्या सगळ्या कमेंट होत्या, की रविराजनं त्यावेळेला वकील होते प्रियाचे. खरंच की हा मुद्दा आता माझ्या लक्षात आला नाही. पण आता इकडे बघा, महिपत मोठ्यानं आरडाओरडा करत असतो, "जिंकलो रे जिंकलो." मग आता नागराज म्हणतो, "जिंकला रे जिंकला." अरे महिपत, जिंकला प्रिया असं म्हणत गुंजभर दारू आहे. याच्यात अजून गुंजभर दारू म्हणून मग नागराज म्हणत असतो, "गप्प बस गं." आता दोघांना ना तिघांना सॉरी नशा चढलेली असते. त्यामुळे ते मोठमोठ्यानं आरडाओरडा करत असतात. आता महिपत म्हणत असतं, अमर रहे देशमुख भाई, अमर रहे." नागराज म्हणतो, "काय बोलतो महिपत?" महिपत म्हणतो, "अरे चुकलं चुकलं यार, जिंदाबाद जिंदाबाद देशमुख बाई जिंदाबाद." मग नागराज पण म्हणत असतो, "जिंदाबाद देशमुख, जिंदाबाद बाई, जिंदाबाद जिंदाबाद, अरे देशमुख जिंदाबाद." आता या सगळ्या गोष्टी तो वेगवेगळ्या अँगलने म्हणून दाखवतोय. त्याला नशा चढली असे असं त्यांनी दाखवलंय आणि आता हे सगळं करता करता त्याला इकडं झोप प्रियानं लागली आहे. प्रियानं प्रचंड दारू ढोसलेली असते. पण प्रेक्षकांनो, आता पूर्ण आजीची काय रिॲक्शन असणार आहे? कारण ना ती दारू पिता पिता म्हणते, "अरे यार, फार लेट झाला, आता मला जावं लागेल घरी." आता म्हातारी वाट पाहत असेल. सगळे तर झोपून गेले. आता प्रियानं मन अशीच बडबडत असते बरं का आणि विचार करत असते, म्हातारी वाट बघत असेल, माझी म्हातारीकडे जावं लागेल मला. 2-3दा विचार करते. या म्हातारीकडनं ना किल्ल्याच काढून घेते सगळ्या एसटीच्या आणि आता या म्हातारीला थोडीशी दारू पाजते. "चला बाय काका, बाय अण्णा शेठ, काय बाय." असं म्हणत प्रिया निघाली आहे बरं का. तिला नीटचं उभं पण राहता येत नाहीये. आता हा दिवस कधी ना कधी येणारच होता. प्रियानं एकदा सायलीला अशीच पाजली असते ना दारू. आता ती दारू घेत गेलेली असते फ्रेंड्स मूनला वगैरे कुठेतरी, तेव्हा तिची शूटिंग काढलेली असते आणि आता प्रियाची काय अवस्था होते हे घरी गेल्यावर ते उद्या बघण्यासारखं असणार आहे. असो तर असो, हा सीन एवढाच काय तो त्यांनी दाखवलाय. आता मधुभाऊ आलेत अर्जुनला भेटायला. आता मधुभाऊ म्हणतात, "काय झालं जावई?" मधुभाऊ विचारतात, "अर्जुनला काय हो जावई बापू, काय झालं, काय बोलायचं होतं?" अर्जुन म्हणतो, "मधुभाऊ, मला केसच्या संदर्भात बोलायचं होतं." आणि तो सायलीला विचारतो, "अश्विन आलाय का घरी?" आणि मग तन्वी पण सायली म्हणते, "नाही, तन्वी नाही आली अजून आणि अश्विन भाऊजींना उशीर होणार आहे." "असं का विचारताय तुम्ही?" अर्जुनला म्हणते. "आपण ना आता त्या क्षणाला त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांची रूमची चेक करू शकतो. आपल्याला काही पुरावे मिळतील का बघावं लागेल." आपल्या रूमला लॉक होतं तेव्हा तन्वीनं खूप तमाशा केला होता आणि याचा अर्थ आता तिची रूम उघडीच असणार आहे. आता जेव्हा सायली हे करते तेव्हा अर्जुननं तिला रोखलेलं असतं ना. मग आता सायली म्हणते, "अहो, प्रियाला जर हे कळलं ना तर ती घर डोक्यावर घेईल." अर्जुन म्हणते, "घेऊ द्या ना, तिची स्ट्रॅटजी आहे. आपण तीच वापरतोय." सायली म्हणते, "अहो, पण आता तर त्या रविराज काकांनी तुम्हाला नोटीस पाठवली आहे ना. प्रिया नसताना प्रियाच्या नकळत माहिती मिळवली तर ते चालणार नाही. आणि तुम्ही पण म्हणता की अशा बाबतीत कोर्टामध्ये माहिती चालत नाही अशा पद्धतीनं मिळवलेली." अर्जुन म्हणतो, "ते सगळं ठीक आहे, पण आपल्याला त्या तन्वीबद्दल कळवायलाच हवं." मग मधुभाऊ म्हणतात, "बरोबर आहे तुमचं जावई बापू, कळायलाच हवं." आणि ते सायलीला म्हणतात, "साऊ बेटा, अगं प्रिया काय काय करू शकते याची कल्पना आपल्याला आहे ना."
आणि जावई बापूंना बरोबर वाटतं तर आपण तिच्या खोलीत जाऊन तपासणी करूया. सायली म्हणते, मधुभाऊ काय हो बोलताय तुम्ही? आपण तिच्या लेवलला कशाला उतरायचं आहो? तिनं म्हणजे तिच्या खोलीमध्ये मोबाईल ठेवला तेव्हा चूक घडली माझ्याकडनं. आता नका ना करू हे सगळं. आता नका ना करू हे सगळं म्हणताना मधुभाऊ म्हणतात, अगं सायली मला तर काही चुकीचं वाटत नाहीये. तिला तिच्या पद्धतीनं हाताळायला हवं.